चला तर मंडळी, घरामध्ये जर मुलं अनहेल्दी खाण्यासाठी हट्ट करत असतील ना, तर हा हेल्दी पदार्थ त्यांना बनवून द्या. यापुढे कधीच अनहेल्दी गोष्टींसाठी हट्ट करणार नाहीत. पण हो, या रेसिपीसाठी नक्कीच हट्ट करतील बरं का. तर रेसिपी काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे लागणार आहे एक शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो. या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन कुठल्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील, किंवा एखादी भाजी यामधली तुम्हाला आवडत नसेल तर ती स्किप देखील तुम्ही करू शकता. आता इथे शिमला मिरचीचा पाठीमागचा देठ कट करून घेतला, त्यानंतर त्यामधलं पूर्णपणे बी काढून घेतलेलं आहे. तसंच आता आपल्याला ही शिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. आता इथे आपण शिमला मिरची, टोमॅटो, कांदा हे सर्वच बारीक असं कट करून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला ही शिमला मिरची होईल तितकी बारीक कट करून घ्यायची आहे. म्हणजेच हा पदार्थ खाताना मुलं यामध्ये घातलेल्या व्हेजिटेबल भाज्या बाजूला काढून टाकणार नाहीत. कारण आपण ह्या बारीक कट केल्यामुळे ना, ह्या शिजल्यानंतर अजिबातच मुलांना कळणार नाही की यामधली कुठली भाजी निवडून टाकायची. त्यामुळे न आवडीची भाजी देखील यामध्ये अगदी सहज मुले खाऊन टाकतील. आता त्यानंतर टोमॅटो देखील त्यामधलं बी काढून घेतलं. टोमॅटोही आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. संपूर्ण एक टोमॅटो, संपूर्ण एक शिमला मिरची आणि मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कांदा मात्र थोडासा रफली कट केलेला आहे. जसं की नेहमी आपण जो म्हणजे काय कुठल्याही भाजी किंवा पदार्थामध्ये घालण्यासाठी कट करतो त्यापेक्षा थोडासा जाडसर कट करायचा. इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. त्यावरती मोहरी घालायची आणि त्यामध्ये ह्या भाज्या घालायच्या. भाज्या घातल्यानंतर हाय हीटवरती आपल्याला 2 मिनिटे परतवून घ्यायच्या आहे. परतवून झाल्यानंतर एखाद्या बाउलमध्ये ह्या भाज्या लगेच काढून घ्यायच्या. आता इथे आपल्याला भाजी थोडी थंड झाली की त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे. आता तिखट आवडीप्रमाणे घालू शकता. त्यानंतर 2 चीजचे क्यूब घेतलेले आहे, ते आपण अगोदरच इथे किसून घेतोय. या व्यतिरिक्त तुम्ही हा पदार्थ बनवताना पनीरचा देखील वापर करू शकता. आता चीज पूर्णपणे किसून घेतलेला आहे, पाहू शकता. चीज किसून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं चीज इथे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. यामुळे आपण जो पदार्थ बनवतोय त्यामधून भाज्या बाहेर येणार नाहीत, त्यासाठी आपण चीज त्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता इथे पहा, गव्हाचं पीठ, शिल्लक राहिलेलं पीठ आहे. इथे तुम्ही अगदीच तुम्हाला ताजा हा पीठ भिजवून पदार्थ बनवायचा असेल तर थोडंसं पीठ जे आहे ना ते घट्ट मळायचं आहे. कारण हे पीठ मी चपात्यांसाठी मळलेलं असल्यामुळे थोडंसं पातळ आहे. पण याचंही आपल्याला अगदी सहज बनवता येतं. बऱ्याच वेळेला आपलं 1-2 ना पोळ्याचं पीठ शिल्लक राहतं आणि मुलांनी जर काही चटपटीत खाण्याचा हट्ट केला ना, तर गव्हाच्या पिठापासून हा बनणारा पदार्थ तुम्ही नक्कीच देऊ शकता. तर चला, मी तुम्हाला आत्तापर्यंत आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत हे सांगितलं नव्हतं. तर आज बनवणार आहोत मिनी पिझ्झा. तसंच मोठा पिझ्झा देखील मी तुम्हाला यापासून कसा बनवायचा हे दोन्ही पिझ्झा शेअर करणार आहे. तर मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी असणार आहे. पिझ्झाचं नाव घेताच मुलं अगदीच म्हणजे झोपेतून उठतील इतकं त्यांचा आवडीचा पदार्थ आहे. आणि तो जर गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा बनवलेला असेल ना, तर मग मुलासाठी आणखीनच हेल्दी ही रेसिपी आहे. तसंच आपण यामध्ये घातलेले व्हेजिटेबल हे मुलांसाठी पौष्टिक असतात. त्यामुळेच ना, इथे कुठेही मैद्याचा वापर आपण करणार नाहीत. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय ना, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणजे कुठल्या शहरातून किंवा गावातून. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेचच करून घ्या. तर अशा पद्धतीचा माझ्याकडे छोट्या साईजचा ग्लास आहे. त्याने मी ह्या पुऱ्या पाडून घेणार आहे. म्हणजे काय आहे की आप्पे पात्राच्या मापाचा आपल्याला इथे एखादं झाकण म्हणा, वाटी म्हणा किंवा प्लेट म्हणा, अशी छोटीशी घ्यायची आहे जी आप्पे पात्राच्या मापाची असेल. आणि मग ह्या छोट्या पुऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. तर इथे संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ना, ते मी काढून घेतलेल्या आहे, पाहू शकता. आता पुऱ्यांवरून तुम्हाला अंदाज येतच असेल की आपण नेहमीपेक्षाही बरीच पुरी जाड ठेवली होती. त्यानंतर इकडे अप्पे पात्रामध्ये ना अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता या तेलावरती आपल्याला त्या पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहे. पण ना, हे तेलाने आपण अप्पे पात्र ग्रीस करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला तेल जे आहे ना, ते सर्व अप्पे पात्रांना लावून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या पदार्थासाठी फार तेल किंवा तुपाचा अजिबातच वापर करावा लागत नाही. त्यानंतर तयार करून घेतलेल्या पुऱ्या यामध्ये ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत ना, ते ठेवून घ्यायच्या आहे. संपूर्ण पुऱ्या याच पद्धतीने आपण अप्पे पात्रामध्ये ठेवून घेऊया.
तर पाहू शकता अशा पद्धतीने ह्या पुऱ्या आपण इथे ठेवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ह्या पुऱ्या हलक्याशा भाजल्या की पलटवून देखील घ्यायच्या आहे. पण इथे ना थोड्याशा हलक्याशा भाजू देऊया आणि त्यानंतर ह्या पुऱ्या पलटवून घेऊया. तर इथे पहा छान अशा म्हणजे पुऱ्या खालच्या साईडने शेकल्या गेलेल्या आहे. आता ही पुरी आपण पलटवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हिला खाली अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे संपूर्ण पुऱ्या पलटवून घेतल्या. त्यानंतर इथे आपण वापरणार आहोत पिझ्झा सॉस. तर आता थोडाच पिझ्झा सॉस यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच ह्या पुऱ्यांना लावून घ्यायचा आहे. तर संपूर्ण पिझ्झा सॉस टाकून घेतला आणि पुऱ्यांना ना अशा पद्धतीने लावून घेऊया. सगळीकडून असं पुरीला आपल्याला हे पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. म्हणजेच आपले हे जे छोटे मिनी पिझ्झे आहेत ना याला लावून घेतलं. त्यानंतर जे स्टफिंग आपण तयार करून घेतलं होतं भाज्यांचं, चीजचं ते यामध्ये भरूया. तर पहा गच्च असं आपल्याला भरून घ्यायचं आहे. जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना, की आपण चीज भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलं. कारण ह्या जे आपले छोटे मिनी पिझ्झे आहेत ना, यामधून आपल्या भाज्या खाली पडू नये म्हणून आपण थोडंसं चीज त्यामध्ये मिक्स केलं. तसंच वरतून देखील भरभरून असं चीज इथे घालणार आहोत. जसं की चीज मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये घातलेल्या व्हेजिटेबलच्या भाज्या आहेत ना, त्या अजिबातच बाहेर निघत नाहीत आणि एकदम मस्त चटपटीत आणि चविष्ट असे हे मिनी पिझ्झे तयार होतात. तर पाहू शकता इथे आपण संपूर्ण पिझ्झांवरती मस्त असं चीज टाकून घेतलेलं आहे. यावरती तुम्ही ऑरेगॅनो तसंच चिली फ्लेक्स देखील टाकू शकता. पण इथे ना लहान मुलांसाठी मी बनवत आहे त्यामुळे मी ऑरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स टाकलेलं नाही. आता झाकण ठेवूया आणि अगदी 2 मिनिटांमध्येच हा मिनी पिझ्झा तयार होतो. फार वेळ किंवा फार गॅस जाळण्याची सुद्धा गरज नाही. 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेतलं आणि पाहू शकता मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे. आहा! पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल ना, इतका मस्त हा पिझ्झा तयार झालेला आहे. चवीला म्हणाल ना तर अप्रतिम असा लागतो. खरंच खूप सुंदर लागतो. तुम्ही एकदा नक्कीच हा मिनी पिझ्झा बनवून पहा. खरं तर ना मोठा पिझ्झा बनवतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने हा मिनी पिझ्झा छान लागतो. तर चला आपला मिनी पिझ्झा बनवून झाला. आता आपण जो नॉर्मल पिझ्झा आपण बाहेरून आणतो ना तसाच तुम्ही गव्हाच्या पिठापासून कसा बनवू शकता. तर त्यासाठी नॉर्मली आपल्याला इथे थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ पोळी लाटायची नाही. आपण पहिल्यापेक्षाही जी पहिली आपण छोटे पिझ्झे बनवण्यासाठी जी पोळी लाटली ना त्यापेक्षाही ही हलकीशी जाड पोळी आपल्याला ठेवायची आहे. हलकीशी जाड ठेवल्यामुळे काय होतं की ही पोळी ना खालून जास्त कडक होणार नाही. त्यामुळे आपल्याला पोळी फार अशी पातळ करायची नाही. अशा पद्धतीने ही पोळी जी आहे ना ते लाटून घेतलेली आहे. पाहू शकता जाडच ठेवायची आहे, जास्त पातळ अजिबातच करू नका. कारण जर तुम्ही इथे पोळी खूप पातळ केली ना तर मग मात्र पोळी तुमची कडक होऊ शकते. त्यानंतर काटे चम्मच इथे आपण घेतलेला आहे. तसंच आता ह्या काटे चम्मचने इथे ना अशा पद्धतीचे आपण करून घेणार आहोत जेणेकरून ही पोळी जी आहे ना ते आपली पोळी फुगणार नाही आणि मस्त पिझ्झा बेस तयार होतो. तर पहा अशा प्रकारे आपण हे स्पूनने अशा पद्धतीने त्याला डॉट मारून घेतल्यामुळे काय होणार आहे की आपली अजिबातच पोळी फुगणार नाही. तर सगळ्या पोळीवरती अशाच पद्धतीने मारून घेतलेले आहे. पाहू शकता झाला की नाही मस्त हेल्दी असा पिझ्झा बेस. तर मस्त गव्हाच्या पिठाचा आपण बेस इथे तयार करून घेतला. आता हा बेस आपण तव्यावरती टाकून घेऊया. तर इथे अशा पद्धतीने ही पोळी जी आहे ना ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. हलकीशी शेकवून घ्यायची, फार आपल्याला खालच्या साईडने शेकवायची नाही आणि त्यानंतर ही पलटी करून घेऊया. तर पहा खालच्या साईडने हलकीशी शेकल्या गेलेली आहे. हलकीशी म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदीच शेकली अशी झाली की लगेचच पलटवून घ्यायची. त्यानंतर त्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस. आता हा पिझ्झा सॉस आपण ह्या संपूर्ण पोळीला लावून घेऊया. तर पहा इथे पिझ्झा सॉसचं प्रमाण तुम्हाला किती वापरायचं तेवढं तुम्ही वापरू शकता. पिझ्झा सॉस पूर्णपणे पोळीला असा लागला की त्यावरती आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. तर यामध्ये पाहू शकता मस्त असं आता इथे ना तुम्ही मोठा पिझ्झा करत असताना मोठे शिमला मिर्च, कांदा हे कट करून टाकू शकता. तसंच यामध्ये मक्याचे दाणे देखील वापरू शकता, पनीर वापरू शकता यावरती. पण ना इथे आपण स्टफिंग छोट्या पिझ्झांसाठी बनवलं होतं ना ते
स्टफिंग आपल्याकडे असल्यामुळे आपण काही वेगळंच स्टफिंग इथे तयार केलं नाही. त्याचबरोबर किसून घेतलेलं चीज यावरती थोडंसं भरभरून घेऊया. आता चीज थोडंसंच होतं त्यामुळे टाकून घेतलं. तुम्ही अगदी भरभरून टाका. तसंच याला देखील आपल्याला 1.5 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवून बेक करून घ्यायचं. तर मस्त असा पिझ्झा तयार झालाय. पाहू शकता चीज आपलं पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि मस्त हाही पिझ्झा खूप सुंदर झालेला आहे. बनवायला अतिशय सोपा आहे बरं का. दोन्ही पद्धती तुम्हाला नक्कीच आवडल्या असणार आहेत, कारण सोपी पद्धत सांगितलेली आहे. खूप तुम्हाला यामध्ये म्हणजे जास्त महागडं साहित्य किंवा खूप साहित्य आपण वापरलेलं नाही. अगदी घरात असणाऱ्या अवेलेबल साहित्यापासून मस्त 2 प्रकारचे पिझ्झे आपण पाहितले. तर तुम्हाला ही पिझ्झा रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कसं झालं कमेंट करून सांगा.